शेतकऱ्यांसाठी 27 मे आत्ताच्या झटपट ठळक बातम्या। पालकमंत्री म्हणून माझे बारकाईने लक्ष, अखेर अजित पवार पुण्यात दाखल। पोर्शे हिट अँड रन प्रकरणी पहिल्यांदाच वक्तव्य। अमित ठाकरे विधानसभेच्या मैदानात उतरणार, मनसैनिकांकडून मिळालेले संकेत। वाढदिवसाच्या दिवशी शक्ती प्रदर्शन। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला कृषी मंत्री गैरहजर, शरद पवारांचा धनंजय मुंडेवर निशाणा। दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप। दुष्काळाबद्दल शिंदे भाजप सरकार गंभीर नाही, आचारसंहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा, नाना पटोले यांचे आव्हान। मोदी सरकार मुस्लिम विरोधी नाही, दलित जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा काँग्रेसचा आणि आघाडीचा प्रयत्न फसला, रामदास आठवलेंचा दावा। विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी, राज्यातील 4 मतदारसंघांसाठी 26 जून रोजी मतदान, तर 1 जुलै रोजी मतमोजणी। मोदींच्या प्रचारासाठी शांतिगिरी महाराज वाराणसीला जाणार, तेथेही मोठा भक्त परिवार असल्याचा दावा, संत महंतांचीही घेणार भेट। बाजार समितीकडून दुकान परवाना रद्द, तरीही व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे थकवले, शेतकऱ्यांची जिल्हा अधिकाऱ्यांकडे धाव। महाबीजकडून यंदा 3.65 लाख क्विंटल सोयाबीन बियाणे तयार, गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट 85 ते 87 रुपये किलो दर राहतील। मध्य प्रदेश सीमेवर पार्टीवर धाड, 61 जणांना अटक, 11 महिलांचाही समावेश, दारू केली जप्त। शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या, कळमनुरी तालुक्यातील कांडली येथील वृद्धाने संपवले जीवन। नागपूर हिट अँड रन प्रकरणी अपघात करणाऱ्या महिलांचा जामीन नाकारला, पार्टी करून घरी परतताना बेदारपणे उडवले होते 4घांना। डोंबिवलीतील स्फोटाची वाटचाल आता भोपाळच्या दिशेने, दुर्घटना म्हणून पाहण्याचे पाप बिघाडा सरकारने करू नये, ठाकरे गटाची सरकारवर टीका।